शेवटचं प्रॅक्टिकल बघणार आहोत ते म्हणजे हँडलिंग परमिशन्स. जेव्हा तुम्ही एखादं ॲप्लिकेशन बनवता आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये समजा ब्लूटूथ वापरायचं असेल, वायफाय वापरायचं असेल, किंवा त्याचं इंटरनल एक्सटर्नल स्टोरेज वापरायचं असेल, किंवा कॅमेरा वापरायचा असेल, तर त्या युजरची परमिशन घेतली पाहिजे. बिना परमिशन आपण कोणाच्याही मोबाईलचा कॅमेरा ॲक्सेस करू शकत नाही. बिना परमिशन आपण कोणाच्याही मोबाईलचं स्टोरेज स्पेस वगैरे ॲक्सेस करू शकत नाही. मग त्यासाठी रीतसर परमिशन मागली पाहिजे. आणि जर त्याने आपल्याला ग्रँट केली तरच तो कॅमेरा ओपन व्हायला पाहिजे किंवा संबंधित ॲप्लिकेशन ओपन व्हायला पाहिजे. संबंधित ॲप्लिकेशन म्हणजे काय? कॅमेरा असेल तर कॅमेऱ्याचं ॲप्लिकेशन, ब्लूटूथ असेल तर ब्लूटूथ रिलेटेड जे काही असेल ते. तर आपण एक असं ॲप्लिकेशन बनवणार आहोत ज्याच्यामध्ये त्या बटनला क्लिक केल्यानंतर तो कॅमेऱ्याची परमिशन मागतो, म्हणजे पॉपअप येणार समोर. मग तुम्ही जर परमिशन नाही दिली, त्याला परमिशन ग्रँट नाही केली, तर एक टोस्ट दिसला पाहिजे खाली की परमिशन नॉट ग्रँटेड. आणि जर त्याने परमिशन दिली तर परमिशन ग्रँटेड हा टोस्ट दिसला पाहिजे. आणि जेव्हा आपण त्या बटनला क्लिक करणार तेव्हा परमिशन चेक करणार, ग्रँटेड आहे की नॉन ग्रँटेड आहे. जर ग्रँटेड असेल तर कॅमेऱ्याचं ॲप्लिकेशन ओपन व्हायला पाहिजे. असं एक आपण सिम्पल ॲप्लिकेशन बनवणार. परत एकदा सांगतो, मध्येच एक बटन असणार, बटनला क्लिक केल्यानंतर तो चेक करणार परमिशन ग्रँटेड आहे की नॉट ग्रँटेड आहे. जर ग्रँटेड असली तर कॅमेऱ्याचा ॲप ओपन करणार, आणि जर ग्रँटेड नसली तर तो परमिशन मागणार, आपल्याकडे पॉपअप दाखवणार. आणि त्या पॉपअपमध्ये आपण परमिशन ग्रँट केली किंवा रिजेक्ट केली तो मेसेज टोस्टमध्ये दाखवणार, परमिशन ग्रँटेड किंवा परमिशन रिजेक्टेड किंवा नॉट ग्रँटेड असं. मग हे जे समोर आहेत ते मी काही की पॉईंट्स लिहून ठेवलेले आहेत. ते आता आपण फ्लोमध्ये जाणार तेव्हा तुम्हाला ते समजणार. मग त्यासाठी मी इथे नवीन प्रोजेक्ट क्रिएट करतो. प्रोजेक्ट क्रिएट झालेला आहे. इथे तो सेटअप JDK म्हणून दाखवतोय. असं जर काय दाखवलं तर इथे क्लिक करायचं आणि ह्याच्यामध्ये तुम्ही इन्स्टॉल केलेल्या JDK दिसणार. मग त्याच्यात लेटेस्ट कुठली आहे? 25 आहे, तर ती मी सिलेक्ट करतो. मग ही प्रोसेस पूर्ण व्हायला द्यायची. जोपर्यंत ही प्रोसेस पूर्ण व्हायला तुम्ही देत नाही तोपर्यंत ह्याच्यामध्ये तुम्हाला सजेशन दिसणार नाही. तुम्ही काहीतरी टाईप करणार पण तो कोड कदाचित चुकीचा असू शकतो. मग सजेशन दिसली पाहिजे, ॲटोमॅटिक इम्पोर्ट व्हायला पाहिजे. तर त्याच्यासाठी ही जी खालची प्रोसेस आहे ती कंप्लीट व्हायला द्या. मग प्रोसेस ही कंप्लीट होत आलेली आहे आणि झाली पण. मग इथे आता हे रंगीत दिसतंय बघा. पहिलं हे जरा वेगळं दिसायचं. ही रंगीत दिसतंय म्हणजे काय? प्रोसेस कंप्लीट झाली, प्रोग्रेस बार इथला गेला. मग आता आपल्याला काय करायची आहे? पहिली स्टेप काय आहे याच्यामध्ये? तर पहिली स्टेप आहे की अँड्रॉइड manifest.xml फाईलमध्ये कॅमेऱ्याची परमिशन ॲड करायची आहे. जर तुम्हाला स्टोरेज रिलेटेड परमिशन ॲड करायची असेल, ब्लूटूथ परमिशन ॲड करायची असेल, एखादं पॅकेज आपल्याला इन्स्टॉल करायचं असेल तर ती परमिशन ॲड करायची असेल, कुठलीही परमिशन ॲड करायची असेल तर पहिलं आपल्याला मॅनिफेस्ट फाईलमध्ये ती स्पेसिफाय केली पाहिजे. मग इथे 3 महत्त्वाचे फोल्डर आहेत स्ट्रक्चरमध्ये: मॅनिफेस्ट, जावा आणि रिसोर्स. त्याच्यातल्या रिसोर्समध्ये UIचा कोड असतो, इंटरफेसचा कोड असतो. जावामध्ये तो इंटरफेस आपण कशा प्रकारे कंट्रोल करणार तो कंट्रोलरचा कोड असतो. आणि मॅनिफेस्टमध्ये परमिशन रिलेटेड कोड असतो. म्हणजे जे कन्फिगरेशन असतं मेन म्हणजे सगळ्यात पहिली कुठली ॲक्टिव्हिटी ओपन व्हायला पाहिजे, तर बाय डिफॉल्ट मेन ॲक्टिव्हिटी असते. या गोष्टी स्पेसिफाय केलेल्या असतात मॅनिफेस्टमध्ये. तर मॅनिफेस्टमध्ये आपण परमिशनसुद्धा स्पेसिफाय करून ठेवू शकतो. तर मॅनिफेस्टमध्ये जातो आणि अँड्रॉइड manifest.xml फाईलमध्ये मॅनिफेस्ट टॅगच्या अंतर्गत या मॅनिफेस्ट टॅगच्या आतमध्ये मी काय लिहितो? युजेस परमिशन नावाचा टॅग घेतो. काय? युजेस परमिशन. मग ॲटोमॅटिक अँड्रॉइड कोलन नेम आलं. मग ह्याच्यामध्ये मी काय लिहिणार? कॅमेरा परमिशन मला पाहिजे. मग android.permission.camera तिथे दिसतोय. अशा फ्लोने जा, काही पाठ करायची गरज नाही. या फ्लोने तुम्ही गेला स्टेप लक्षात ठेवल्यावर ॲटोमॅटिक होतं. बरेच जण काय करतात, इम्पोर्टपासून सगळा कोड पाठ करायच्या मागे लागतात आणि पाहिजे तसं होत नाही, एरर्स वगैरे येत राहतात.
मग इथे स्लॅश युजेस परमिशन ॲटोमॅटिक आलं, टॅग क्लोज झाला. शॉर्टकट हा टॅग क्लोज करण्यासाठी तुम्ही इथे स्लॅश अँग्युलर ब्रॅकेट क्लोज असं पण लिहू शकता. म्हणजेच काय, युजेस परमिशन टॅग ओपन झाला, त्याच्यामध्ये आपण काहीतरी स्पेसिफाय केलं आणि त्यानंतर तो क्लोज झाला. कळलं? एक गोष्ट आपण केली, काय केली, अँड्रॉइड मॅनिफेस्टमध्ये कॅमेराची परमिशन ॲड केली. आता दुसरी गोष्ट, आपण जेव्हा त्या बटनला क्लिक करणार तेव्हा आपल्याला कंडिशन चेक करावी लागणार की बाबा परमिशन ग्रँटेड आहे की नाही. जर असेल तर कॅमेरा ओपन करणार आणि जर नसेल तर परमिशन मागणार. मग त्यासाठी आपण काय करणार, तर एक आधी आपल्याला बटन बनवावं लागेल. मग त्यासाठी ही जी मेन ॲक्टिव्हिटी फाईल आहे याच्यामध्ये मी एक बटन बनवतो XML फाईलमध्ये. हेलो वर्ल्ड लेबल काढून टाकलं मी आणि याच्यामध्ये एक मी बटन ॲड करतो. बटनला कन्स्ट्रेंट लेआउट वापरून चारही बाजूने बांधून टाकतो. मार्जिन, याला मार्जिन म्हणत नाही, कन्स्ट्रेंट्स, चारही बाजूचे जे कन्स्ट्रेंट्स आहेत ते मी 0 ठेवले, म्हणजे ते सेंटरला येणार. कळलं? याला आपण काहीतरी ID देऊया, नेहमीप्रमाणे BTN हा ID दिला. आता या बटनला क्लिक केल्यानंतर काय व्हायला पाहिजे, तर या कंट्रोल करायची फाईल ही कंट्रोलर फाईल आहे, याच्यामधून आपण करू शकतो. मग इथे ऑन क्रिएट मेथड आहे. या ऑन क्रिएट मेथडच्या अंतर्गत याच्या आतमध्ये मी त्या बटनचा ऑब्जेक्ट बनवणार. बटन Android.widget पॅकेजमधून घेतलं. BTN = find view by ID r.id. बटनला ID काय दिला, BTN. एवढं कळलं? त्याच्यानंतर बटनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे कुठला लिस्नर ॲड केला पाहिजे, सेट ऑन क्लिक लिस्नर, मग न्यू ऑन क्लिक लिस्नर. मग हा पुढचा कोड ॲटोमॅटिक आला. मग आता याच्यामध्ये मला काय करायचं आहे, परमिशन्स चेक करायचे आहेत. मग परमिशन्स चेक करायचा कोड काय सिंगल लाईनचा नसणार, मल्टी लाईनचा असणार, बरोबर. म्हणून मी काय करतो, इथे एक फंक्शन बनवतो चेक परमिशन नावाचं आणि ते फंक्शन इथे कॉल करतो, चेक परमिशन. आता चेक परमिशन नावाचं फंक्शन इथे कुठे बनवलेलं आहे का, नाही. तर इथे आपण काय करायचं, याला सांगायचं बनवायला क्रिएट मेथड, म्हणजेच क्रिएट फंक्शन चेक परमिशन. मग कुठे बनवायची आहे, तर मेन ॲक्टिव्हिटीमध्येच आपल्याला बनवायची आहे हे चेक परमिशन. आता या चेक परमिशनमध्ये मी काय करणार, तर कॅमेराची परमिशन ही ऑलरेडी ग्रँटेड आहे की नाही हे चेक करणार. इफ वापरून काय करणार, कॅमेराची परमिशन ऑलरेडी ग्रँटेड आहे की नाही हे चेक करणार. जर ग्रँटेड असेल तर ओपन कॅमेरा नावाचं फंक्शन कॉल व्हायला पाहिजे, जे आपण बनवलेलं नाही आहे, नंतर आपण आता बनवणार. क्रिएट मेथड ओपन कॅमेरा हे कॉल होणार. आणि जर नसेल तर इथून आपण रिक्वेस्ट करणार. कसली रिक्वेस्ट करणार, की बाबा मला कॅमेऱ्याची परमिशन द्या, असं रिक्वेस्ट करणार. मग पहिलं आता इथे मला चेक करायचं आहे, मग परमिशन ग्रँटेड आहे की नाही हे आपण कसं चेक करू शकतो, तर त्याच्यासाठी इथे कॉन्टेक्स्ट कॉम्पॅक्ट नावाचा एक क्लास आहे आणि त्याची मेथड आहे चेक सेल्फ परमिशन, स्वतःच्या परमिशन चेक कर. आणि त्याच्यात आपण देऊ शकतो मॅनिफेस्ट फाईलमधली परमिशन डॉट कुठली, कॅमेरा. ही परमिशन चेक कर, ही कोणासोबत मॅच व्हायला पाहिजे, पॅकेज मॅनेजर डॉट परमिशन ग्रँटेड याच्यासोबत मॅच व्हायला पाहिजे. तर हे आपण चेक करूया. कॉन्टेक्स्ट कॉम्पॅक्ट डॉट चेक सेल्फ परमिशन. चेक सेल्फ परमिशनमध्ये 2 पॅरामीटर पास करावे लागतात, एक म्हणजे कॉन्टेक्स्ट, दुसरा म्हणजे परमिशन. जिथे जिथे कॉन्टेक्स्ट शब्द येतो तिथे तिथे तुम्ही धिस लिहू शकता. धिस शब्द जर त्या ठिकाणी अप्लिकेबल होत नसेल तर तुम्ही तिथे लिहू शकता या ॲक्टिव्हिटीचं नाव मेन ॲक्टिव्हिटी डॉट धिस असं पण लिहू शकता. आणि तिसरी म्हणजे काय, गेट ॲप्लिकेशन कॉन्टेक्स्ट नावाची मेथड आहे, ती पण वापरू शकता. या ठिकाणी कॉन्टेक्स्टच्या ठिकाणी चेक सेल्फ परमिशन. कुठली परमिशन, तर मॅनिफेस्ट फाईलमधली मॅनिफेस्ट डॉट परमिशन डॉट कॅमेरा =. आता हा इथून इतका पार्ट झाला,
हा मॅच होत असेल कोणासोबत, तर डबल इक्वल टू पॅकेज मॅनेजर डॉट परमिशन ग्रँटेड. समजलं ना, हे दोन पॉईंट आपण इक्वल आहेत का चेक केले. याचाच अर्थ काय की मॅनिफेस्टमध्ये आपण जसं स्पेसिफाय केलं आहे तशी कॅमेऱ्याची परमिशन ही ग्रँटेड आहे का, कॅमेऱ्याची परमिशन ग्रँट केलेली आहे का, असेल तर ओपन कॅमेरा नावाचं फंक्शन कॉल कर, आणि नसेल तर काय कर, तर परमिशन माग. परमिशन कशी मागायची ते इथे आहे. इथे कॉन्टेक्स्ट कॉम्पॅक्ट आहे, तसं इथे ॲक्टिव्हिटी कॉम्पॅक्ट आहे क्लास. आणि इथे कॉन्टेक्स्ट कॉम्पॅक्टची चेक सेल्फ परमिशन मेथड कॉल केलेली, तशी आता ॲक्टिव्हिटी कॉम्पॅक्टची आपण कॉल करणार रिक्वेस्ट परमिशन. पहिला पॅरामीटर धिस म्हणजे काय, कॉन्टेक्स्ट असतो, आणि दुसरा पॅरामीटर परमिशन्सचा ॲरे, कुठल्या कुठल्या परमिशन्स चेक करायच्या आहेत त्याचा ॲरे, आणि तिसरा पॅरामीटर म्हणजे रिक्वेस्ट कोड असतो. रिक्वेस्ट कोड जो इथे जे काही खाली आपण कोड करणार त्याच्यातल्या रिक्वेस्ट कोडसोबत मॅच व्हायला पाहिजे. ते तुम्हाला खालचा पार्ट नंतर दाखवतो, आधी एवढं दाखवतो. आधी एवढं आपण करूया, ॲक्टिव्हिटी कॉम्पॅक्ट डॉट रिक्वेस्ट परमिशन. जर ही कंडिशन फॉल्स झाली म्हणजे परमिशन ग्रँटेड नसेल तर काय कर, ॲक्टिव्हिटी कॉम्पॅक्ट डॉट रिक्वेस्ट परमिशन, रिक्वेस्ट परमिशन्स. पहिली गोष्ट इथे कॉन्टेक्स्ट पास करायचो धिस, किंवा मेन ॲक्टिव्हिटी डॉट धिस, किंवा गेट ॲप्लिकेशन कॉन्टेक्स्ट हे लिहू शकता. कमीत कमी कोड व्हायला पाहिजे म्हणून मी इथे धिस लिहितो. त्यानंतर इथे आपल्याला ॲरे पास करावा लागेल. मग आपण असं सुद्धा लिहू शकतो, स्ट्रिंग स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ॲरेचं ऑब्जेक्ट इज इक्वल टू न्यू स्ट्रिंग स्क्वेअर ब्रॅकेट ॲरेचं ऑब्जेक्ट, आणि ते ॲरेचं ऑब्जेक्ट इथे ठेवणार. मग त्याच्यापेक्षा मी डायरेक्टच इथे लिहितो न्यू स्ट्रिंग, आणि इथे नंबर ऑफ आयटम्स या कर्ली ब्रॅकेटमध्ये देणार, जे ॲरेचे आयटम असणार. मला आता सध्या एकच परमिशन चेक करायची आहे म्हणून मी काय करणार, ही परमिशन चेक करणार. कुठली, ही मॅनिफेस्ट डॉट परमिशन डॉट कॅमेरा. मग इथे कॉमा टाकून तुम्ही दुसरी परमिशन, तिसरी परमिशन असे असे घेऊ शकता. मग रिक्वेस्ट परमिशनला आपण काय काय पास केलं, एक म्हणजे ॲक्टिव्हिटी पास केली धिस करंट ॲक्टिव्हिटी, दुसरं काय परमिशन्स पास केल्या, आणि तिसरा काय आहे रिक्वेस्ट कोड. रिक्वेस्ट कोड 101 दिवा, काय पण देऊ शकता. हा कोड हे तुमच्यावरती आहे काय द्यायचा तो, पण हा युनिक असावा. म्हणजे या संपूर्ण ॲप्लिकेशनमध्ये हा युनिक असावा, किंवा ॲटलिस्ट या ॲक्टिव्हिटीमध्ये तरी तो युनिक असावा. एवढं कळलं. अशा प्रकारे आपण या परमिशन्स मागू शकतो. आता जेव्हा युजरकडे परमिशन मागणार, जेव्हा युजरकडे परमिशन मागणार तेव्हा युजरने जर येस क्लिक केलं तर काहीतरी मेसेज दाखवला पाहिजे, बाबा परमिशन ग्रँटेड. आणि नो क्लिक केलं तर परमिशन नॉट ग्रँटेड. हे आपल्याला हँडल करायचं आहे, बरोबर ना. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, तर त्याच्यासाठी हा पुढचा पार्ट आहे. आपल्याला ऑन रिक्वेस्ट परमिशन रिझल्ट ही मेथड ओव्हरराईड करावी लागेल. पॅरेंट क्लासची मेथड ओव्हरराईड करावी लागेल. तिचा कोड कुठे, इथे खाली येणार. मग इथे राईट क्लिक करतो आणि जनरेट ओव्हरराईड मेथड, आणि याच्यात शोधतो मी टाईप करून ऑन रिक्वेस्ट ऑन परमिशन. हे बघा, ऑन रिक्वेस्ट परमिशन रिझल्ट. ओके करतो हे सिलेक्ट करून. मग ही मेथड काय इंडिकेट करते, तर तुम्ही जेव्हा तो पॉपअप दाखवतो की कॅमेऱ्याची परमिशन ग्रँट करता का तुम्ही येस केलं किंवा नो केलं. येस किंवा नो केलं ना, त्याचा रिझल्ट याच्यामध्ये येतो, या मेथडमध्ये, या ओव्हरराईड केलेल्या मेथडमध्ये. मग याच्यामध्ये एक म्हणजे रिक्वेस्ट कोड दिसतो. हा रिक्वेस्ट कोड आणि हा मॅच व्हायला पाहिजे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय, परमिशन्स नावाचा ॲरे आहे. हा परमिशन्स नावाचा ॲरे म्हणजेच काय, इथे जो तुम्ही परमिशन्सचा ॲरे जो पास केला आहे तो रिक्वेस्ट करताना. आणि तिसरी गोष्ट ग्रँट रिझल्ट. ग्रँट रिझल्ट नावाचा ॲरे आहे, याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर केलेली असते. तो रिझल्ट ग्रँटेड आहे की नाही. जर ग्रँटेड असेल तर कॅमेरा ग्रँटेड, अदरवाईज कॅमेरा नॉट ग्रँटेड, किंवा कॅमेरा परमिशन नॉट ग्रँटेड असं आपण करू शकतो. मग इथे सुपर कीवर्ड काय करतो, सुपर कीवर्ड काय करतो, पॅरेंट क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल करू शकतो,
पॅरेंट क्लासची मेथड कॉल करू शकतो, पॅरेंट क्लासचं इन्स्टन्स व्हेरिएबल कॉल करू शकतो. तर इथे पॅरेंट क्लासची मेथड कॉल केली गेलेली आहे, पॅरेंट क्लासची सुपर क्लासची मेथड, आणि त्याला हे 3 पॅरामीटर पाठवले, रिक्वेस्ट कोड, परमिशन आणि ग्रँट रिझल्ट. सेकंड इयरमध्ये जावामधील इनहेरिटन्स हा कन्सेप्ट ज्यांना व्यवस्थित झालेला आहे त्यांना हे सुपर कीवर्डचं समजणार इथे, म्हणजे तो कन्सेप्ट ज्यांना व्यवस्थित समजला आहे त्यांना. आता याच्या पुढची स्टेप काय, मी इथे चेक करणार इफ हा जो रिक्वेस्ट कोड आहे तो मॅच होत असेल कोणासोबत, याच्यासोबत 101 सोबत. तर काय कर, टोस्ट दाखव. याच्या पूर्वीच्या प्रॅक्टिकलमध्ये मेक टेस्ट नावाची मेथड आणि त्याचे पॅरामीटर्स एक्सप्लेन केलेले आहेत, त्याच्यामुळे परत एक्सप्लेन करत नाही. आणि 101ला जर मॅच होत नसेल तर काय कर, रिवोक्ड, ग्रँटेड किंवा रिवोक्ड काढून घेतली गेली. ओके, पण नुसतं 101 हा काय रिप्रेझेंट करतो की तुम्ही जी काही रिक्वेस्ट मागली, म्हणजे त्या ॲप्लिकेशनमधून युजरकडे जी रिक्वेस्ट मागली त्याचाच रिस्पॉन्स आला आहे का, याच रिक्वेस्टचा रिस्पॉन्स आला आहे का, हे कशावरून कळतं, या 101 वरून. पण ग्रँट केला की नॉट ग्रँट केला हे इथे कळत नाही, ते फक्त इथे आपल्याला चेक करावं लागेल. ते कसं करणार, इफ तो जर ग्रँटेड असेल तरच काय दाखव, इथे कॅमेरा परमिशन ग्रँटेड असं दाखव, आणि जर तो ग्रँटेड नसेल तर काय दाखव, कॅमेरा परमिशन रिवोक्ड असं दाखव. ओके, आता इथे ती कंडिशन काय चेक करायची आहे ती बघा, ते महत्त्वाचं आहे. पहिला म्हणजे ग्रँट रिझल्ट्स नावाचा जो ॲरे आलेला आहे त्याच्यामध्ये काहीतरी आलेलं असलं पाहिजे. ते आपण कसं चेक करू शकतो, ॲरेची लेंथ 0 पेक्षा मोठी असेल तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, दुसरी कंडिशन म्हणजे ग्रँट रिझल्ट्स नावाचा जो ॲरे आहे त्याच्यामध्ये आपण किती परमिशन मागितलेल्या आहेत, एकच परमिशन मागितली आहे कॅमेऱ्याची, म्हणजे ती कुठे असणार, 0th पोझिशनला असणार. मग त्याच्या 0 इंडेक्स नंबरचा आयटम आपण ॲक्सेस करायचा, आणि तो जर याच्याशी मॅच होत असेल, पॅकेज मॅनेजर डॉट परमिशन ग्रँटेड याच्याशी मॅच होत असेल, म्हणजेच काय, परमिशन ग्रँट केलेली आहे हे दिसून येतं. मग हे आपण आता ही कंडिशन तिथे लावूया. ग्रँट रिझल्ट्स, हा बघा हा वाला ॲरे, ग्रँट रिझल्ट्स डॉट लेंथ ही ग्रेटर दॅन 0 असेल, ही पहिली कंडिशन, ही मॅच व्हायला पाहिजे. दुसरी कंडिशन, ग्रँट रिझल्ट्सचा झिरोथ इलेमेंट, ग्रँट रिझल्ट्स ॲरेचा झिरोथ इलेमेंट डबल इक्वल टू काय असेल, परमिशन ग्रँटेड हा असेल. तर परमिशन ग्रँटेड वगैरे आपल्याला कुठून कळतं, तर असं कळतं इथून पॅकेज मॅनेजरमध्ये. हाच वाला पार्ट, हा वाला पार्ट मी इथे टाकतो. कळलं, परमिशन ग्रँटेड असेल तर काय मेसेज दाखव, कॅमेरा परमिशन ग्रँटेड, अदरवाईज कॅमेरा परमिशन रिवोक्ड. कळलं ना. आता राहिलं काय, ओपन कॅमेरा नावाचं फंक्शन. हे ओपन कॅमेरा नावाचं फंक्शन कधी कॉल होतं, सुरुवातीला जेव्हा बटनला क्लिक करतो तेव्हा चेक परमिशन फंक्शन कॉल होतं. चेक परमिशन फंक्शन चेक करतं की कॅमेऱ्याची परमिशन ग्रँटेड आहे का, आणि जर असेल ग्रँटेड तर ओपन कॅमेरा फंक्शन कॉल करतो, आणि जर नसेल तर रिक्वेस्ट परमिशनचा सगळा कोड आपण आता खाली लिहिलेला आहे, ते हँडल करायचं. आता फक्त राहिलं काय, ओपन कॅमेराचा. ओपन कॅमेरा फंक्शन जेव्हा कॉल होतं तेव्हा काय व्हायला पाहिजे, तर तेव्हा इंटेंट वापरलेला आपण, बरोबर ना. इंटेंटने आपण काय काय केलेलं, डायल पॅड ओपन केलेलं फोनचं, बरोबर ना. अजून काय केलेलं, इंटेंट वापरून काय काय केलेलं, एका ॲक्टिव्हिटीवरून दुसऱ्या ॲक्टिव्हिटीवर गेलेलो, डायल पॅड ओपन केलेलं, अजून काय ओपन केलेलं. काय बाबा म्हातारे झाल्यासारखे वागता,
सेमिस्टरला शिकवलेलं आहे ना. बघा, करा परत त्याचा सेल्फ स्टडी. मग इथे ओपन कॅमेरामध्ये मला काय करायचं आहे, काय ओपन करायचं आहे, तुमच्या ज्या मोबाईलमधलं जे कॅमेऱ्याचं ॲप्लिकेशन आहे, डिफॉल्ट ॲप्लिकेशन, ते ओपन करायचं आहे. मग त्याच्यासाठी मी इथे इंटेंट बनवणार. इंटेंट, त्याला नाव देतो कॅमेरा इंटेंट इज इक्वल टू न्यू इंटेंट. आणि याच्या आतमध्ये मी इथे काय पास करणार, हे आता तरी आठवा तुम्हाला काय काय दाखवलेलं याच्याकडे बघून. काय काय केलेलं, सेंड टू, सेंड आणि कधी वापरलेले, मेसेज सेंड करण्यासाठी. हां, झालं आता तरुण म्हातारे झालं ते. त्याच्यानंतर डायल म्हणजे काय, डायल पॅडसाठी. ॲक्शन व्ह्यू कधी वापरलेलं, हां, वेबसाईट ओपन करण्यासाठी, बरोबर ना, URL ओपन करण्यासाठी. मग आता मी काय इथे वापरणार, इमेज कॅप्चरसाठी. मग इथे इंटेंट डॉट नाही वापरायचं, काय वापरायचं, मीडिया स्टोअर. मीडिया स्टोअर डॉट ॲक्शन इमेज कॅप्चर. ती बघा वरती झाली, ॲक्शन इमेज कॅप्चर. कळलं. आणि नुसताच ऑब्जेक्ट बनवून ठेवणार का, नाही, तर तो इंटेंट आपल्याला स्टार्ट केला पाहिजे. मग इथे काय, स्टार्ट ॲक्टिव्हिटी, स्टार्ट ॲक्टिव्हिटी. आणि पॅरामीटर काय पास करणार, इंटेंट. इंटेंटचं नाव काय आहे, कॅमेरा इंटेंट. प्रॅक्टिकल संपलं इथे. आता हे आपण रन करून बघूया. पण ते रन करून बघण्यापूर्वी एक हे सांगतो तुम्हाला नियम. जे कोडिंग करणारे असतात, कंपनीत जेव्हा कोडिंग केलं जातं तेव्हा हा जो रिक्वेस्ट कोड आहे, हा असा इथे हार्ड कोडेड कोण लिहित नाही. इथे 101, इथे 101 असं हार्ड कोडेड कोण लिहित नाही. मग त्याच्याऐवजी काय करतात की वरती इथे कॉन्स्टंट बनवतात. इथे ग्लोबल लेवलला कॉन्स्टंट बनवतात. म्हणजे इथे मी एक इंटिजर बनवली, तो कॉन्स्टंट शक्यतो कॅपिटल लेटरमध्ये असतो. कॅमेरा रिक्वेस्ट कोड, किंवा असं लिहूया, कॅमेरा रिक्वेस्ट कोड, आणि तो दिला 101. आणि तो सहसा चेंज होणारा नसतो. त्याच्यासाठी फायनल कीवर्ड पण वापरतात. कळलं ना. हा चेंज होणारा नसतो. फायनल, एखाद्या व्हेरिएबलला आपण फायनल कीवर्ड लावला तर काय होतं, त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज होत नाही. एखाद्या मेथडला जर आपण फायनल कीवर्ड लावला तर ती मेथड ओव्हरराईड होत नाही. आणि एखाद्या क्लासला जर आपण फायनल कीवर्ड लावला तर त्या क्लासला कोणी इनहेरिट करू शकत नाही. कळलं ना. मग ह्या तीनही गोष्टी तुम्हाला कोर जावाच्या वेळेला शिकवल्या होत्या. ह्याच गोष्टी विचारल्या जातात इंटरव्ह्यूच्या वेळेला. फायनल कीवर्डचा यूज सांगा, स्टॅटिक कीवर्डचा यूज सांगा, सुपर कीवर्डचा यूज सांगा. मग इथे आता आपण काय केलं, 101 ही व्हॅल्यू कशामध्ये स्टोअर केली, एका फायनल व्हेरिएबलमध्ये, कॅमेरा रिक्वेस्ट कोड या व्हेरिएबलमध्ये. आता ज्या ज्या ठिकाणी 101 आहे त्या ठिकाणी काय लिहायचं, इथे कॅमेरा रिक्वेस्ट कोड. म्हणजे तो आपल्याला परत परत लक्षात ठेवायची गरज नाही, जो काय असेल तो. कळलं. आता हा कोड कंप्लीट झाला. तर आता मी हे ॲप्लिकेशन रन करतो. आणि इम्युलेटरवरती आपण कॅमेरा हे करू शकत नाही ना, व्यवस्थित ऑपरेट होतं की नाही ते बघू शकत नाही. मग रिअल मोबाईलला मी जोडलं आहे आणि रिअल मोबाईलची स्क्रीन शेअर करतो गुगल मीटवर. आधी इथे काही एरर वगैरे येतील तर बघूया. शक्यतो एरर नसणार. लॉन्चिंग ऑन डिव्हाइस आलं म्हणजे काही एरर नाही.
बटनला मी क्लिक करतो तेव्हा हा कॅमेरा ओपन होतोय, बरोबर ना. आणि मी आता इथून मागे जातो. कळलं का? परमिशन याने मागितल्या नाहीत. का मागितल्या नाहीत? कारण तुम्हाला शिकवण्यापूर्वी मी हा कोड करून बघितला होता. त्यावेळी याच नावाचे ॲप्लिकेशन बनवलेलं आणि त्याला परमिशन ग्रँटेड केलेलं. कळलं ना. म्हणून डायरेक्ट कॅमेरा ओपन झाला. मग आता परमिशन त्या काढून टाकण्यासाठी मी काय करतो, हे जे माय ॲप्लिकेशन आहे त्याच्या ॲप इन्फोमध्ये जातो आणि याचा डेटा सगळा क्लिअर करून टाकतो. इथे खाली बघा क्लिअर डेटा म्हणून आहे. मग त्याच्यात क्लिअर ऑल डेटा करतो. म्हणजे हे ॲप्लिकेशन जसं आपण फ्रेश इन्स्टॉल करतो तसे ओपन होणार. पहिल्यांदाच जेव्हा आपण इन्स्टॉल केल्यानंतर लॉन्च करतो तसं होणार. मग हे माय ॲप्लिकेशन मी लॉन्च केलं. आता या बटनला क्लिक करतो. बटनला क्लिक केल्यानंतर एक पॉपअप आला ऑटोमॅटिक. तो म्हणतोय की त्याला पिक्चर्स आणि व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी कॅमेऱ्याची परमिशन पाहिजे. मग इथे अलाव आणि डिनाय. मग इथे डिनायला मी क्लिक केलं तर पॉपअप मेसेज काय आला, कॅमेरा परमिशन रिवोक्ड. बरोबर. आणि परत मी या बटनला क्लिक करतो, परत तो परमिशन मागतोय. आणि आता मी काय करतो, अलाववर क्लिक करतोय. आता त्या काय आलं खाली, टोस्ट कॅमेरा परमिशन ग्रँटेड. ओके. आता मी या बटनला जेव्हा क्लिक करणार तेव्हा काय होणार, कॅमेरा ओपन होणार. आता तो परमिशन मागत बसणार नाही. कळलं. अशा प्रकारे इथे हे आपलं कॅमेरा परमिशनचं हे कंप्लीट झालं प्रॅक्टिकल. म्हणजे ह्या कोडमध्ये कशा प्रकारे कोडचा फ्लो गेला तो बघा. पहिलं काय झालं, चेक परमिशन फंक्शन कॉल झालं. कधी, जेव्हा बटनला क्लिक केलं तेव्हा. चेक परमिशनमध्ये त्याने काय बघितलं की पॅकेज मॅनेजरमध्ये मॅनिफेस्टमध्ये कॅमेऱ्याची जी परमिशन दिलेली आहे ती ग्रँटेड आहे का. जर ग्रँटेड असेल तर ओपन कॅमेरा नावाचं फंक्शन कॉल कर. ओपन कॅमेरा नावाच्या फंक्शनमध्ये आपण काय केलं आहे, मीडिया स्टोअर डॉट ॲक्शन इमेज कॅप्चर. त्या म्हणजेच काय, स्टार्ट ॲक्टिव्हिटी केल्यावरती तुमचा कॅमेरा इंटेंट ओपन होणार. म्हणजे ते ॲप्लिकेशन ओपन होणार, कॅमेराचं डिफॉल्ट ॲप्लिकेशन. आणि जर परमिशन ग्रँटेड नसेल तर काय कर, रिक्वेस्ट परमिशन. म्हणजे त्याने पॉपअप मेसेज दाखवला, पॉपअप बॉक्स दाखवला, पॉपअप मेसेज दाखवला, ज्याच्यामध्ये आपण कॅमेऱ्याची परमिशन मागतोय. कळलं. कॅमेऱ्याचा रिक्वेस्ट कोड हार्ड कोडेड आपण ठेवला नाही, तो वरती आपण डिफाईन करून ठेवला ॲज अ फायनल व्हेरिएबल म्हणून. आणि इथे ऑन रिक्वेस्ट परमिशन रिझल्ट, कॅमेरा परमिशन ग्रँटेड किंवा कॅमेरा परमिशन रिवोक्ड हे आपण याच्यात कुठे लिहिलं नव्हतं. टोस्ट तो कधी दिसायचा, आपण त्या पॉपअपला काहीतरी रिॲक्ट करू तेव्हा दिसायचा. मग जर आपण त्या पॉपअपला रिॲक्ट केलं, रिजेक्ट केलं किंवा आपण अलाव नाही केलं तर तिथे काय व्हायचं, रिक्वेस्ट कोड जेव्हा मॅच व्हायचा कॅमेरा रिक्वेस्ट कोडला वरती दिलेला 101ला, तेव्हा पुढे तो काय चेक करायचा, ग्रँट रिझल्ट्समध्ये काहीतरी व्हॅल्यू आलेली आहे का, म्हणजे त्याची लेंथ ग्रेटर दॅन 0 आहे का, ती असली पाहिजे. प्लस काय, ग्रँट रिझल्टचा 0th इलेमेंट काय असला पाहिजे, परमिशन ग्रँटेड. 0th इलेमेंट म्हणजे काय रिप्रेझेंट करतो, कॅमेऱ्याची परमिशन. कारण इथे आपण एकच इलेमेंट आपण ॲरेमधून पास केला आहे. मग पहिलाच इलेमेंट म्हणजे त्याचं इंडेक्स काय असणार, 0. ह्याच्या पुढे जर एखादा पास केलेला असेल तो चेक करण्यासाठी तुम्ही इथे काय पास करू शकता, 1. मग 0th इलेमेंट काय असेल, परमिशन ग्रँटेड असेल. याच्यासाठी परमिशन ग्रँटेड असेल कॅमेरासाठी तर काय दाखव मेसेज, कॅमेरा परमिशन ग्रँटेड. आणि ही जर कंडिशन मॅच नाही झाली तर काय दाखव, कॅमेरा परमिशन रिवोक्ड. कळलं. जेव्हा आपण या बटनला क्लिक करतो तेव्हा तो पुन्हा चेक करतो की बाबा कॅमेराची परमिशन ग्रँटेड आहे का. ग्रँटेड असेल तर ओपन कॅमेरा करतो आणि ग्रँटेड नसेल तर रिक्वेस्ट परमिशन करतो. मग रिक्वेस्ट परमिशनला जे काही आपण रिस्पॉन्स देणार तो ह्याच्यामध्ये हँडल केला जातो. कळलं ना. ऑन रिक्वेस्ट परमिशन रिझल्ट या मेथडमध्ये. कळलं. अशा प्रकारे या ॲप्लिकेशनचा हा फ्लो आहे, याचा हा फ्लो आहे. मग एकदा आपण चेक करूया तुमच्या सिलेबसमधली सगळे प्रॅक्टिकल झाली आहेत की नाही ते. जर एखादं राहिलं असेल तर ते आपण नेक्स्ट टाइम बघूया.
टेक्स्ट, कलर, थीम, स्ट्रिंग, ड्रॉएबल, डायमेन्शन, इमेज वगैरे ॲड करायचं दाखवलं आहे तुम्हाला. दाखवलं की नाही सांगा, मग पुढल्या वेळेला दाखवतो. नाही वाटतं, फ्लटरमध्ये दाखवलेलं आहे, याच्यात नाही वाटतं. मग हे एक प्रॅक्टिकल राहिलं आहे. त्यानंतर ॲक्टिव्हिटी लाईफ सायकल, हे सगळं झालं आपलं. ॲक्टिव्हिटी लाईफ सायकल, फ्रॅगमेंट लाईफ सायकल झालं. त्यानंतर हे वेगवेगळे लेआउट झाले आहेत. टेबल लेआउट, ॲब्सोल्यूट लेआउट वगैरे, टेबल लेआउट वगैरे झाले आहेत. लिनियर लेआउट झाला आहे. लिस्ट व्ह्यू, ग्रिड व्ह्यू झाला आहे. मग ठीक आहे. त्यानंतर पुढे फ्लटरमधलं विचारत नाही, याच्यातलं विचारतो अँड्रॉइडचं. त्यानंतर ॲप बार, फ्रॅगमेंट्स, UI कंपोनंट्स, हे झालं. फ्रॅगमेंट्स वगैरे झालं. ॲप बारवरती कसं हे करायचं, चेंज करायचा तो. त्यानंतर मेन्यू, डायलॉग फ्रॅगमेंट, हे झालं. मेन्यू वगैरे झालं. त्याच्यानंतर इंटेंट, वेगवेगळे इंटेंट आपण बघितले. आणि इव्हेंट लिस्नर, ऑन क्लिक लिस्नर. त्यानंतर वेगवेगळे चेकबॉक्सचे लिस्नर बघितलेले. काहीतरी हॉटेलचं बनवलेलं ना, सामोसा वगैरे एलिमेंट ॲड केलेले. हां. सर्व्हिस, नोटिफिकेशन आणि ब्रॉडकास्ट रिसिव्हर. सर्व्हिस म्हणजे बॅकग्राऊंड सर्व्हिसचं आपण बघितलं. त्यानंतर ब्रॉडकास्ट रिसिव्हर बघितला. नोटिफिकेशन बघायचं राहिलं आहे, जे वरती पॉपअप नोटिफिकेशन येतं ते. प्रोग्रामिंग थ्रेड, हँडल्स अँड असिंक्रोनाइज प्रोग्राम्स, हे झालं आहे. त्यानंतर मीडिया API आणि टेलिफोन API, हे राहिलं आहे. आणि प्रोग्रामिंग सिक्युरिटी अँड परमिशन्स, हे आता झालं. कळलं? म्हणजे आता राहिलं काय, हे राहिलं मीडिया API आणि टेलिफोन API. दुसरी गोष्ट म्हणजे हे डेटाबेस SQLite झालं. JSON पण झालं फुल स्टॅक. म्हणजे राहिलं काय, मीडिया API, टेलिफोन API राहिलं. आणि नोटिफिकेशनचं राहिलं. अजून काहीतरी लेआउट राहिले असतील